औसा नगर परिषद निवडणुकीत यंदा जोरदार चुरस पाहायला मिळत आहे। भाजपा शिवसेना महायुतीच्या उमेदवार यांना ओबीसी महिला वार्डमध्ये जोरदार पाठिंबा मिळत असल्याचं एक्झिट पोल सूचित करीत आहे। औसा नगर परिषदेत काँग्रेसची अनुपस्थिती आणि महाविकास आघाडीतील 3 उमेदवारांच्या माघारीनंतर मुख्य लढत फक्त भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अडकली आहे। 23 पैकी केवळ 21 उमेदवार रिंगणात असल्याने दोन्ही पक्ष मतपेढी मजबूत करण्यासाठी मोर्चे बांधणी करीत आहेत। बदलणारे प्रभागनिहाय समीकरण आणि स्थानिक मुद्द्यांमुळे औसा नगरपालिका निवडणूक अधिकच तापली आहे। औसा नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये राजकीय वातावरण तापलं आहे। एक्झिट पोलनुसार भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना ओबीसी महिला प्रभागात मजबूत पाठिंबा मिळत असल्याची चिन्हे दिसत आहे। यंदा काँग्रेसने मैदान सोडल्यामुळे लढत सरळ 2 पक्षांमध्ये झाली आहे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस। महाविकास आघाडीतील 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर 23 पैकी केवळ 21 उमेदवारच निवडणूक रिंगणात आहे। या परिस्थितीमुळे दोन्ही प्रमुख पक्षांनी स्वतःच्या मतदारापर्यंत पोहोचण्याकरिता आक्रमक प्रचार मोहीम राबवायला सुरुवात केली आहे। औसा शहरातील प्रभागनिहाय राजकीय गणित सतत बदलत असल्यामुळे मतदानाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे। तर दुसरीकडे काँग्रेस नसल्याने त्रिकोणी लढतीऐवजी सरळ द्विपक्षीय संघर्ष तीव्र झाला आहे। स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि जातीय समीकरणे या तिन्ही गोष्टींचा थेट परिणाम एक्झिट पोलवर दिसत आहे। निवडणूक चुरशीची असली तरी हवा आपल्याच बाजूने असल्याचा विश्वास भाजप शिवसेना महायुतीने व्यक्त करत आहे। तर सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहेत। परिषदेची सध्या निवडणूक सध्या चालू आहे। तर आपण आपल्याकडे औषधातले काही नागरिक आहेत, आपण त्याला विचारू नेमकं झेंडा कोणाचा फडकणार, सत्ता कोणाची येणार, नगराध्यक्ष कसा असावा याबाबत। नगराध्यक्ष व्यवस्थित असावा, प्रत्येक वेळेस काम करणारा असावा, प्रत्येकाला साथ देणारा असावा, मदत करणारा असावा, असा असावा नगराध्यक्ष। नगर परिषदची सध्या निवडणूक चालू आहे। हो, झेंडा कोणाचा फडकणार नगर परिषद? झेंडा भारतीय जनता पार्टी कमळ, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आमदार अभिमन्यू पवार साहेब बीजेपी औसा। नगराध्यक्ष कमळाचाच पाहिजे, कारण का लाईन क्लिअर असते। औसा, मुंबई, दिल्ली डायरेक्ट अनुदान। आमचं मत विकासाला, आमचं मत भारतीय जनता पार्टीला आहे। काय नेमकं कशाबद्दल काय? नाही, आमदार साहेबांनी भरपूर विकास केला ना, भरपूर म्हणजे भरपूर। म्हणजे झेंडा कोणाचा फडकणार? बीजेपीचा, भारतीय जनता पार्टी, अभिमन्यू पवार साहेब यांच्या पाठीशी आहोत आम्ही। विकास सांगायचा गेला तर सर, साहेबांनी जेवढा विकास केला तेवढा कुणाच महाराष्ट्रात कुणाच आमदारांनी विकास केला नाही। 600 कोटी रुपयाचा विकास झालेला आहे। गोपाळपूर असेल, बालाजी मंदिर रस्ता असेल, गोपाळपूर रस्ता असेल, पुन्हा सरकारी दवाखान्याचं काम असेल, पुन्हा श्रीरामगडाचं बांधकाम असेल, हे पुन्हा तिसरा टप्पा रुंदीकरण असेल रस्त्याचा, हनुमान व्यवस्थेशिवाय चौक रस्ता असेल, सर्व साहेबांनी काम केलेली। सर्वात मोठं काम म्हणलं तर जे आमच्या माया भगिनी खांद्यावर काकत जी नवीन नवरी आली तिला हांडा उचलत आली नवरी, दुसऱ्या दिवशी पाण्याला पळत होती, फिल्टरला बोरला सायकल घेऊन कंड्यावर याच्यावर हांडा ती हांडा बंद केले। आणि पहिलं सर औषधामध्ये पोरगी द्यायचं म्हणले की लोक नग म्हणायचे, आता उरपाट्या पहिल्यांदाच औषध तालुक्यात पोरगी द्यायला पसंत करत आहेत आमदार साहेबांमुळे। कारण की तिथे आमदार साहेबांनी पाण्याची वगैरे सारे रस्त्याची प्रामाणिक राहावा, चांगले काम करणारे राहावं, सगळ्याचे प्रश्न सोडविणार राहावा। बीजेपी मध्ये आता गरीबाची दिले चांगले ना बाई, सुशिक्षित आहे। झेंडा कोणाचा फडकणार? यांना तर जड अभिमान पवार, दुसरं कोण बीजेपी।